नाही आहे हा भाग वेगळा आहे. पण मला असं वाटतं का राष्ट्रवादीतले 3 मोठे नेते हे जरी राष्ट्रवादीत असले तरी ते बीजेपीच्या इशाऱ्यावर चालणार आहे. कारण त्यांच्या फाईल तिकडे अटकलेल्या आणि त्यांची घाई सामान्य माणसाला विचारलं तर ते घाईनं शपथविधी व्हायला नको होती. काही जरी झालं तरी ह्या सगळ्या सातवान आता आम्ही पाहतोय का दुःखाचे सावट सगळ्या इकडे आहे. आणि मग अशा वेळेस आपण पाहतो का असा काही वेळ काळ असती का ते खूपच आवश्यक होतं, तेव्हा तो निर्णय घेतला असता तर लोकांना सहन केला असता. पण राष्ट्रवादीतल्याच 3 मोठ्या नेत्यांनी हा सगळा, कारण त्यांच्या ईडीच्या फाईल तयार आहे आणि त्यांनी हा आंदोलन केलेला मोठा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं काय झालंय का ज्या दादाबद्दलची सहानुभूती होती ती सुद्धा या आजच्या कार्यक्रमामुळे थोडी मागं पडलेली दिसतं आणि बीजेपीनं मोठा डाव याच्यात खेळलेला आहे. तुमच्या शुभेच्छा सुनेत्र पवारांना. आता अंत्यविधीचे 4 दिवस संपत नाही आणि अशा वेळेस गुच्छ घेऊन जायचं का सातवन भेटी म्हणून जायचं हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. आमच्या शुभेच्छाच आहे. आखरी महिला हे होतं त्यांनी चांगला कारभार चालवला. ज्या दुःखाच्या काळात त्यांनी शपथ घेतली हे एका दृष्टिकोनातून त्यांचं धाडस आहे आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि त्याच धाडसानं सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहावं एवढ्याच अपेक्षा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.